हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी अशी पिशवी तयार करणार आहोत। त्याला खूप सुंदर असं एक झांजर लावणार आहोत। तर बघा, मी एक नॉन-वन घेतलेला आहे आणि एक प्लेन असा कपडा घेतलेला आहे। हा कॉटनचा थोडा कपडा आहे, तर तुम्ही काही घेऊ शकता, तुम्हाला जे आहे तुमच्या घरामध्ये ते। तर त्याचं मेजरमेंट बघू शकता, 10.5 गुणिले 11 इंच असं मी याचं चौकोनी बॉक्समध्ये असे 2 पीस तयार करून घेतलेले आहे। तर मी नॉन-वनचा वापर करत आहे। तुमच्याकडे नॉन-वन नसेल तर शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर केला तरी चालेल, कारण की मला विकायची आहे, द्यायची आहे कोणाला तरी, त्याच्यामुळे मी नॉन-वनचा वापर केला होता। तर बघा, त्याला मी पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे। शिलाई मारल्यानंतर त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की एक ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे। तर त्या ब्लॅक कलरचा पूर्ण जो कपडा आहे त्याचं पूर्ण मी माप दाखवून देते। त्याची जी रुंदी आहे ती 6.5 इंच आहे आणि ही पूर्ण एक ब्लाऊज पीस मी माप कट करून घेतलं होतं। आपल्याला ते फक्त या मापानुसार घ्यायचं होतं, पण मला ना दुसऱ्या बॅगसाठी वापरायचं आहे म्हणून मी थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण की मला परत नको बनवायला, म्हणून मी दुसऱ्या व्हिडिओसाठी मला ही झांजरचा वापर करायचा होता। तर बघा कसं तयार करायचे आहे। आपल्याला फक्त याला पलटी मारायचं आहे आणि पलटी मारल्यानंतर याला आपल्याला छोटे छोटे चुन्या टाकत चालायचे आहे। तर बघा, मी छोट्या नाही टाकल्या, पण मी थोड्याशा मोठ्या चुन्या टाकलेल्या आहे या 2 बोटाच्या साह्याने। तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही छोट्या चुन्या टाकल्या तर पिशवी ना खूप अशी हे दिसायला म्हणजे छान दिसते, पण मग छोट्या चुन्या म्हणजे खूप टाईम लागून जातो। तर मी मोठ्या चुन्या टाकून घेतलेल्या आहे आणि जेणेकरून ही पिशवी लवकर मला द्यायची होती। तर बघा, मी हे तयार करून घेतलेलं आहे। आणि सॉरी, इथे ना उन्हाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, इथे ऊनच येत नाही माझ्या ह्या नवीन घरामध्ये। खूप जणांना माहिती आहे की माझं रूम शिफ्ट झालेलं आहे, मी लवकरच रिंग लाईट घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी चुन्या पाडून घेतलेल्या आहे। तर थोडं ॲडजस्ट करा, नवीन घर आहे माझं बी। तर बघा, अशा ह्या मी चुन्या तयार करून घेतलेल्या होत्या। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर ही बघा, ही जी आपलं मेन कापड होतं, या मेन कापडला या चुन्या पूर्ण जोडून घ्यायच्या आहे। तर तुम्ही कशा जोडायच्या आहे या चुन्या आपल्याला मी तुम्हाला दाखवून देते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला चुन्या ठेवायच्या आहे। तुम्ही या साईडने शिलाई देत असाल तर चुन्या या साईडला आल्या पाहिजे, किंवा त्या साईडने चुन्या देत असेल तर चुन्याची जी पद्धत आहे ती या साईडने आली पाहिजे, म्हणजे शिलाईची बाजू शिलाईच्या साईडने गेली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला या चुन्या जोडायच्या आहे। तर मी चुन्या जोडून घेते। तर बघा, अशा पद्धतीने ह्या चुन्या आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून घ्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर जशी आपली ती शिलाई होती त्याच पद्धतीने तिथे शिलाई देत चालायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला सुई काढायची नाही आहे, फक्त आपल्याला तो पुढचं जे तोंड आहे ते उचलायचं आहे आणि शिलाई मारायची आहे, जेणे काय होतं की परफेक्ट येतं आणि कुठेही चूक होत नाही। तर बघा, माझी सुई त्याच्यामध्येच अटकलेली आहे, मी फक्त हे उचललं आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त शिलाई मारायची आहे। तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते, मला पुढच्या याला ते काम येणार आहे म्हणून। तर बघा, असे मी हे शिलाई मारून झालेले आहे। तर बघा, आपला हा जो मेन भाग होता तो तयार करून झालेला आहे। आपण डायरेक्ट भाग तयार करून घेतला, आता आपल्याला फायनल भागकडे यायचं आहे। तर बघा, हा दुसरा भाग, त्या ठिकाणी आपल्याला चेन जोडायची आहे। चेन जोडण्यासाठी त्याचं पूर्ण जे मी माप आहे ते 11.5 इंच घेतलेलं होतं आणि त्याला आपल्याला इथे असं उलटे ठेवायचं आहे। बघा, ही सरळ बाजू असते आणि ही उलटी बाजू असते, तर ठेवताना उलटी बाजू ठेवायची आहे। ठेवल्यानंतर याला सगळीकडे अशी व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। तर बघा, मी कापडाला काही इस्त्री मारली नव्हती, तर तुम्ही इस्त्री मारून ही जोडू शकतात। मी नंतर तयार झाल्यानंतर मी इस्त्री मारणारच आहे। तर बघा, अशा नंतरून मी हे टॉप टिच बी देत आहे। या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे टॉप टिच द्यायचं आहे, म्हणजे दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपलं हे जे शिलाईचं जे आहे ते रफ भाग येणार नाही आणि चेनीमध्ये सुद्धा अटकणार नाही। तर बघा, मी ही चेन वापरणार आहे 5 नंबरची, या दोन्ही चेन आहे, तुम्ही कोणतीही चेन वापरू शकतात। तर चेन आपल्याला नंतर वापरायची आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे की जो दुसरा भाग होता तो आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्या आधी मी एक पट्टी तयार करून घेतलेली होती आणि ही पट्टी जी आहे त्या मावशीच्या मापानुसार आहे। तर ही पट्टी आपल्याला सगळ्यांना चालू शकते। तर तुम्ही बघू शकता की 52 इंच मी याचं पूर्ण माप घेतलेलं होतं आणि ही पट्टी मी अशी मस्त अशी फोल्ड करून त्याला शिलाई मारलेली होती। त्याच्यानंतर आपल्याला हा जो मेन भाग होता त्याला घ्यायचा आहे आणि त्याला हा दुसरी भागची चेन जोडायची आहे। तर मी चेन काढून घेतलेली आहे आणि इथे चेन आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर
तर बघा या ठिकाणी आपल्याला ही चेन उलटी ठेवायची आहे। त्याच्या आधी मी थोडंसं एक्स्ट्राचं कट करून घेते आणि उलटी ठेवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। सॉरी मी विसरले होते, बंदिश आमचं बेल वाजत होती त्याच्यामुळे मी घाईघाईत तेवढं म्हटले टिप मारून घेऊ आणि बंदिश विसरून गेली की आपल्याला जे झांजर आहे ते शिलाईमध्ये घ्यायचं नव्हतं, आपल्याला फक्त पट्टीच जोडायची होती। जसं फोनमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच्यानुसारच बघा ते बघा अशी आपल्याला फक्त जोडून घ्यायची होती। तर आता या ठिकाणी मी उसळून काढणार आहे आणि या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे टॉप स्टिच करायचं आहे। तर बघा मी ही पट्टी साईडला केली, त्याच्यानंतर मी शिलाई मारली आणि टॉप स्टिच करून घेत आहे। तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। टॉप स्टिच केल्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे। तर रनर ॲड करायच्या आधी दोन्हीही पार्ट समोरासमोर आले पाहिजे, किंवा तुम्ही हे दोन्ही हँडल या झांजरला बी जोडले तरी चालेल, किंवा मेन जो आपला सिंपलचा जो पार्ट होता भाग होता त्यालाही जोडले तरी चालेल। तर बघा हा सिंपलचा जो पार्ट होता आपला आपण आधी इथे यालाच जोडून घेऊया। तर मी थोडंसं जे माप आहे ते व्यवस्थित कट करून घेते आणि याला छोटीशी फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर इथून आपल्याला 1 इंच सोडून इथे शिलाई मारायची आहे। दोन्हीही साईडला 1-1 इंच सोडून द्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे। शिलाई मारायच्या आधी आपल्याला आधी रनर ॲड करून घेऊया आणि रनर ॲड केल्यानंतर तर बघा रनर ॲड झालेला आहे। आता ही जी पट्टी आहे ती व्यवस्थितपणे गुंडाळून घ्या, कारण की ती ना मध्ये येते शिलाईच्या मध्ये, तर आपल्याला व्यवस्थितपणे गुंडाळून एक कोपऱ्यात ठेवायची आहे मस्त, आणि याला फक्त पलटी मारायची आहे आणि सगळीकडे तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारून घेतलेली आहे। बघा ज्यांच्याकडे नॉन-1 नसेल तर त्यांनी शॉपिंग बॅगचा वापर करू शकतात किंवा एक जाड कपड्याचा सुद्धा वापर करू शकतात, आणि हे नॉन-1 चांगल्या क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे हे कडक आहे, त्याच्यामुळे मी याला डबल काही कपडा लावलेला नाही आहे। काही नॉन-1मध्ये बी खूप फरक असतो, काही हलके असतात काही पातळ येतात, तर हा चांगल्या क्वालिटीचा होता कारण की ही पिशवी मला विकायची होती त्या ताईला, त्याच्यामुळे मी चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं आहे। मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की ही पिशवी मी त्या ताईला किती रुपयाला विकली आहे। तर बघा इथे माझी शिलाई झालेली आहे। त्याच्यानंतर मी नंतरून ना जे आहे रफ भाग त्याला मी पायपिंग करून घेणार आहे नंतरून। तर मी त्याच्या आधी मी तुम्हाला ते जी शॉपिंग बॅग तयार झाली होती ती कशी झाली ती मी तुम्हाला दाखवून देते। तर बघा याला मी पूर्ण आधी सरळ करून घेईन। तर बघा सरळ झालेली आहे आणि ही जी पिशवी आहे खूप साधी सिंपलशी तयार झालेली होती। नंतर मी त्या मावशीला द्यायच्या टायमाला याला इस्त्री मारली आणि पायपिंग बी व्यवस्थित करून घेतली। तर बघा खूप साधी सिंपलशी कापड आणि एक छोटंसं जे घरामध्ये होतं त्याच मटेरियलपासून मी ह्या पिशव्या तयार केलेल्या आहे। तर माझं रूम शिफ्ट झाल्यामुळे मला थोडंसं इथे मला काही किराण्याची दुकानं काही मला माहीत नाही आहे, त्याच्यामुळे जे घरामध्ये जे मटेरियल होतं ना मी त्याच्यापासूनच ह्या बॅग बनवलेली होती आणि ही बॅग खूप साधी सिंपलशी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। आणि त्यात आला ही पिशवी मी 70 रुपयाला विकली होती। तर व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल तर सबस्क्राईब